वस्तीतली सभा संपली. या वस्तीत पण सभा झाली ती का? हा, व्यवस्थित तिथे चावडीमध्ये सभा झाली ना ती. हा, म्हणजे जिथं आता ते समाज कल्याण विभागाचं ते नाही इथे इथे आता बाजूला गल्लीमध्ये नाही, इथे आपल्याकडे इथे चावडी आहे का? चावडी होती ना तिथे. तर आता तिथे आपण तिथे आरसीसी मध्ये सभागृह तयार केलं ते. पण ती जागा असेल ना, मला दिसेल ना. जागा आहे ना. मला फोटो काढता येईल तिचा? हो. तर तिथे सभा झाल्यानंतर मग बाबासाहेबांना आपल्याकडं जेवण दिलं होतं आपल्या घरामध्ये. बाबासाहेबांना घरात जेवण दिलं त्यावेळेस ते जेवण पूर्ण आपलं निजाम राजवटी म्हणजे निजाम या राजवटीतले लोक जसं जेवायचं तेच जेवण होतं या पद्धतीचं. बिर्याणी वगैरे असं? हा, मग त्यात नानखलिया, बिर्याणी, मच्छी, मग ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नांदे होते, पोळ्या होत्या. बरं, सांगायचे काय की बाबासाहेब कसे दिसतात, कसं वर्णन करायचे प्रति माणसं सगळी? आत्या तुमची, वडील कसे तुमचे? म्हणजे वडील, आजी, आत्या सांगायचे की बाबासाहेब या माणसाकडे पाहिलं की डोळे चमकतात आपले डोळे चमकतात असं. उंची कशी काय असं? हां, त्यांची उंची खूप म्हणजे भरपूर उंची होती, सर्वसाधारण उंची नव्हती त्यांची. आणि बाबासाहेबांचा आवाज ते असं जरी बोलले तर असं वाटतं की हे मोठ्याने बोलतायत. पहाडी आवाज होता. पहाडी आवाज, एक भरदार आवाज होता म्हणे बाबासाहेबांचा. ते जर इथं बोलले तर इथून 40-45 फुटापर्यंत त्यांचा आवाज जायचा. लोक इन्स्पायर होत असतील नुसत्या आवाजानंच. त्या आवाजानंच लोक इन्स्पायर व्हायचे. सर्वसाधारण बाबासाहेब असे उभे राहिले तर पटकन लोकांच्या नजरेत यायचं की हे व्यक्तिमत्व काय, हे कोण वेगळं आहे काहीतरी. कपडे लत्ते वेगळे असायचे, त्यांचे कपडे लत्ते आणि त्यांचा चेहराच सगळ्यातून वेगळा वाटायचा असं घरातले लोक सांगायचे त्यावेळेस पटकन. बरं, आता हे झालं तुम्ही कधी चळवळीत आलात मला सांगा तुमच्याविषयी? मी चळवळीत 1970-71 पासून चळवळीत आलो. 71 पासून. त्याच्या आधी तुम्ही BSc कंप्लीट केली? नाही, कॉलेज BA कंप्लीट करत असतानाच चळवळीत आलो. मिलिंद कॉलेजला असता? मिलिंद कॉलेजला होतो. PUC ला असताना मी चळवळीत आलो. 72-74 ला? हो. मग शिष्यवृत्ती वाढ आंदोलनाचा तुमचा नक्कीच संबंध आला असेल? अगदी संबंध आला शिष्यवृत्ती वाढ आंदोलनाचा. सांगा त्याच्याविषयी. म्हणजे त्यावेळेस 35 रुपये जी शिष्यवृत्ती मिळायची तर त्या काळात आपली पोरं अशी होती की 35 रुपयांमध्ये बाहेरून आलेली. त्यावेळेस आपली मराठवाड्यातले आणि औरंगाबादचे आपले विद्यार्थी आपल्या कॉलेजला खूप कमी होते. सगळे जास्त विदर्भ आणि बाहेरची पोरं जास्त होती. तर ही पोरं 35 रुपयामध्ये घराचं भाडं देऊन, रूमचं भाडं त्यावेळेस, त्यांचं जेवण, त्यांना लागणारा कागद, पेन, शाई सगळं त्यात ऍडजस्ट करून 5 रुपये मनी ऑर्डर ते घरी करायचे. अशा परिस्थितीत ते 35 रुपये काय तटपुंजी वाटायचे. आणि जे चांगल्या घरची पोरं होती त्यावेळेस ते काही मोजकी बोटावर मोजण्यापुरती ते 35 रुपये तर एक दिवसात उडवायचे तिथे. अशी विद्यार्थी होते आपल्याकडे. मग ते श्रीमंत होते आपल्यापैकी पण काही? हो. मग तुम्ही ते कशा आंदोलनात घुसलं? मग त्या 35 रुपये स्कॉलरशिप वाढचं आंदोलन दिवंगत ॲडव्होकेट प्रवीण वाघ, सुगावा प्रकाशनावर नाही ते वारले ते. तर प्रवीण वाघ हे त्यावेळेस विद्यार्थीच होते. SB ला विद्यार्थी? नाही, मिलिंदला सुद्धा. त्यांचे वडील हे आपल्या कॉलेजचे सहसेक्रेटरी होते. वाघसाहेब, त्यांना आम्ही काय म्हणायचो आठवतो, तो शब्द चांगला शब्द आहे. ते त्यावेळेस आपल्या कॉलेजचे जॉईंट सेक्रेटरी होते. तर प्रवीण वाघ यांनी स्कॉलरशिप आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला कुमार सप्तर्षी आले होते पुण्यावर, डॉक्टर कुमार युक्रात. खरं हे शिष्यवृत्ती वाढचं आंदोलन युक्रांनी सुरुवात केलेलं आहे. त्यांनी बिगिनिंग त्यांनी केली आणि नंतर मग सामील झाले सगळे. खूप मोठा मोर्चा निघाला शिष्यवृत्ती वाढचा. तर त्या मोर्चाच्या नंतर प्रवीण वाघचं आणि आपल्या काही कार्यकर्त्यांचं भांडणं झाले. त्यावेळेस गंगाधर गाडे स्टुडंट रिपब्लिकन फेडरेशन चालत होता.
मग त्याच्यानंतर प्रवीण वाघला शह देण्यासाठी आणि याला डॉक्टर कुमार सप्तर्षीला शह देण्यासाठी त्यांनी दुसरे मोर्चे काढायला सुरुवात केली. आता विद्यार्थ्यांना पैसे वाढून मिळायला पाहिजे ही तर सगळ्यांची मागणी होती. त्यामुळं मोर्चा कोण काढतंय ह्याच्याशी त्यांना महत्त्वाचं नव्हतं. चांगल्या गोष्टीसाठी मोर्चा निघतो हे त्यांना महत्त्व होतं. त्यामुळे ते सगळं मोर्चात सामील व्हायचे. मग हळूहळू हे सगळं या शिष्यवृत्तीवाढ आंदोलनाचा ताबासा आपल्या चळवळी गंगाधर गाडी चळवळीकडे आला. मग तिथून ते त्याच्या 4-6 महिन्यानंतर मग पॅन्थर चळवळ आली. मग ती पॅन्थरच्या नावानं शिष्यवृत्ती वाढ आंदोलन सुरू झालं. त्या चळवळीत आम्ही एक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. एक विद्यार्थी कार्यकर्ता तुमचा विद्यार्थी कार्यकर्ता लहान असल्या कारण तुम्ही एक विद्यार्थीच असणार. हो नाही तसं मी त्यावेळेस मी माझा विटाचा व्यवसाय करायचा. व्यवसाय करून कॉलेज करायचे. व्यवसाय करून कॉलेज करायचं. अच्छा. मी धंदा करून कॉलेज करायचो आणि त्या परिस्थितीमध्ये या सगळ्या विद्यार्थी मैत्री असल्यामुळे याच्यात यायचोच आपण. मग नंतर नामांतर आंदोलन. मग नंतर नामांतर आंदोलन कवाडे सरांच्या सोबत. कवाडे सर सोबत. हां सुरुवातीला कारण त्यावेळेस कवाडे सरही काही कोणत्या पक्षाचे नव्हते. एक भीमसैनिक म्हणून कवाडे यायचे आणि आपण भीमसैनिक आहोत या उद्देशाने कवाडे सरांसोबत राहायचो. पण कवाडे सरांकडे का आवडलं तुम्हाला म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं असं काही इन्स्पायरिंग वाटलं तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडे गेला? कवाडे सरांकडे जाण्याचा म्हणजे उद्देश असा होता का त्या काळात कवाडे सर कुठल्याही पक्षात नव्हते. त्या काळात त्यांचं एक स्वार्थी नेतृत्व वाटलं नाही. ते एक भीमसैनिक म्हणून होते आणि चांगलं होतं त्यांचं वक्तृत्व चांगलं होतं आणि ते त्यागी होते. त्यांनी नोकरी सोडून ते या मुवमेंटमध्ये पूर्णपणे उतरले होते. हा त्यांचा त्याग आमच्या डोळ्यासमोर होता. कुठेही त्यांनी कोणत्याही पक्षाला धारेवर धरलं नव्हतं त्यावेळेस. कोणत्याही पक्षाला म्हणजे नामांतराच्या लढाईमध्ये त्यांनी कुठल्याही नेत्याला दोष दिला नाही. ते त्यांचं काम करायचे. ते सांगायचे का मी एक भीमसैनिक आहे. नामांतर ज्यावेळेस संपेल नामांतर होईल त्यावेळेस मी चळवळ सोडून देईल. पण ते नंतर त्यांनी काही सोडली नाही. ती आता तो भाग झाला त्यांच्या जीवनाचा आणि त्या उद्देशाने आम्ही त्यांच्यासोबत होतो. लॉंग मार्चचा संबंध आला. लॉंग मार्चचा संबंध आला. लॉंग मार्च मध्ये काठ्या खाल्ल्या, डोके फुटले, हात तुटले. तर कवाडे सरांनी लॉंग मार्च काढला होता. तिथून बरेचसे लोक लॉंग मार्चच्या नावाखाली म्हणजे लॉंग मार्च काढतंय कोण, नेता कोण ह्याला लोकांनी महत्त्व दिलेलं नाही. लोक स्वयंस्फूर्तीने फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी यायचे. मग माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्या काळात एक मोर्चा काढला होता नामांतरासाठी. तर त्यावेळेस जवळजवळ आम्हाला त्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती SP-ने त्यावेळेस. ती परवानगी न देता आम्ही SP-ची परवानगी झुगारून आम्ही मोर्चा काढला. मोर्चा मिल कॉर्नर पासून ते मौलाना आझाद हायस्कूलच्या जवळ आल्यानंतर SP-ने आणि मेघ नावाचे एक आपल्याकडे कलेक्टर होऊन गेले होते. त्यांनी तो मोर्चा तिथे अडवला. आम्ही शांतपणे तो मोर्चा थांबवला तिथे आणि जवळजवळ तो मोर्चामध्ये आम्ही स्वतःला अटक करून घेतली होती. तर त्या मोर्चामध्ये आम्ही 1100 ते 1200 लोक अटक झालो होतो. केव्हाची घटना वर्ष काय सांगते? हे 1980चं वर्ष आहे. म्हणजे त्या काळात विद्यार्थी असो की जनता असो कुणीही नेता कोण हे बघत नव्हतं. पुढे कोण चालतं त्याच्या पाठीमागे आपण जायचं. मग ते सगळ्यांच्या सोबत होते. नामांतरवादी जनता ही सगळ्यांच्या सोबत होती. असं काहीच नाही की माझ्या मोर्चाला एवढे लोक आणि त्याच्या मोर्चाला एवढे लोक असं काहीच नव्हतं. लोक यायची. लोक स्वतः होऊन यायची. लोकांची ती जिद्द होती की बाबाचं नाव विद्यापीठाला मिळायला पाहिजे. बरं 78च्या दंगलीबद्दल काय मेसेज असायचा औरंगाबादच्या लोकांना तुमच्या चळवळीत? 78च्या दंगलीबद्दलचे मेसेज असे असायचे की आता आपले कार्यकर्ते हे लोक संपवणार आहेत सगळे. तुम्हाला याची भीती वाटली का आपल्यावर हल्ला होईल वगैरे? नाही आम्हाला भीती वाटत नव्हती कारण आम्ही हे शहर सोडून जात नव्हतो आणि या शहरात आमची एक दहशत होती. बावनकुळे सगळे नातेगोते असल्यामुळे. बावनकुळे नातेगोते असल्यामुळे पण वैयक्तिक आमची आपण प्रॉपरचे इथले असल्यामुळे आपण इथे कुणाला घाबरत नव्हतो ना. कारण आमच्यासोबतही तेवढा ग्रुप सतत असायचाच.
म्हणजे ज्या वेळेस आम्ही समजा मिल कॉर्नरला चहा घ्यायला जरी बसलो तर माझ्यासोबत 15-20 पोरं असायची. इथे सिटीत आलो तरी आम्ही 15-20 पोरं असायचो. आणि इथले प्रॉपरचे जेवढे त्या काळातले गुंड होते ते सगळे मित्रच होते. त्या गुंडांना आमची दहशत माहीत होती. त्याच्यामुळे काही तुमचा प्रसंग नाही आला. त्यामुळे आम्हाला कधी प्रश्न आला नाही. पण जी आपली बाहेर जाणारी जी कार्यकर्ते, बाहेरचे जे नेते, त्यांच्यावर घात होईल, त्यांच्यावर हमला होईल अशी चर्चा, अशी शक्यता वाटत होती. पण तसं काही झालं नाही. पण असं काही की बुवा आता की असं जसं युद्धासारखंच वातावरण झालं सवर्ण दरीत, असं वाटलं का बुवा की आता आपण आपल्या लोकांनी संरक्षणासाठी स्वतःच तयार झालं पाहिजे, सरकारवर लक्ष म्हणजे विसंबून राहता कामा नये, स्वतःच असं निर्णय घ्यायला आणि तयारीला अशी लागली होती का आपली लोक बरेच? तसे आपले लोक सरकारवर, पोलिसावर विसंबून राहत नव्हते त्या काळात. कारण ग्रामीण भागामध्ये जवळपास आपले लोक ती 10 घरं जरी असेल तर 10 घर रात्री एका ठिकाणीच असायचे. जवळच्या व्यतिरिक्त बाहेर म्हणजे शहराचा जसा फुलंब्रीसारखा परिसरापासून जर पुढे गेला आपण सिल्लोडच्या पुढे, तर आपल्या वस्तीवर त्या लोकांनी, त्या गावच्याच लोकांनी हल्ले केलेले नाही. 4-4 गावं मिळून इतर गावच्या लोकांना जवळ बोलून एकत्रित येऊन त्यांनी गावावर हल्ले केलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच आहे की जिथे एका गावात 100-200 पेक्षा आपले जास्त लोक नसायचे, पण त्यांच्या 1000-2000 लोक यायचे. त्यामुळे मारकांना साहजिकच आहे, गाव सोडून पळणं त्यावेळेस जीव वाचवण्यासाठी साहजिकच आहे. ते लोक करत होते. आज जे स्वतःला बोलतात की बा त्यावेळेस आम्ही नामांतराला विरोध केला, पण पवार साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही नामांतराच्या बाजून राहिलो, त्या लोकांनी आपले पुतळे फोडलेले आहेत. आजही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असा खूप राग येतो. आणि त्या परिस्थितीमध्ये तशा काळात आम्ही शहरात ते असताना त्यांना आम्ही खूप मारलेले आहे. खूप मारलं आमच्याकडून वेगळ्या कारणाने नाही. समोर काहीतरी कारण काढायचं, धक्का द्यायचा, सांगायचं भोसडीचे तू नामांतर विरोधी, तू बाबासाहेबांचा पुतळा फोडला, त्याला फटके. किंवा तुम्ही ते गावाचे लोक आले असतील, नाकोळा, निकलत वगैरे, त्यांची सगळी इथं राहिलं, ते त्यांना तुम्ही भेट दिली असेल? हो, या सगळ्या लोकांना भेट दिली. त्या सगळ्या लोकांचे बोलणं ऐकून अंगावर शहारे यायचे. म्हणजे अक्षरशः असं रक्त आपल्या हातातून बाहेर पडते का असं वाटतं. तरुण पण त्यावेळेला सगळं खेळाडू माणूस असं सगळं वाटायचं. म्हणजे हात, शरीर आमचं अगदी गरम व्हायचं त्यांचं ते ऐकून की आम्ही आता काय करायला पाहिजे. पण आमच्यापेक्षा सिनियर असं नाही, आपण जर या 4 लोकांना मारलं की ते आपल्या आणखी 40 लोकांना मारतील, संख्या कमी असेल तर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही थांबा, तुम्ही असं काही करू नका, आपण कायद्याने करू, काय करायचं. तर आपले नेते फक्त कायद्याची भाषा करत राहिले. पण काही ठिकाणी त्यावेळेस आम्हाला कायदा काही होत राहिला, आम्ही जेलमध्ये जाऊ असं आमचं एक डोक्यात यायचं, पण यांना मारू. मग त्यावेळेस जे नामांतर विरोधी बरेचसे प्रमुख लोक होते त्या काळातले, आंदोलनात पुढे येणार आमच्या वयाचे, त्यांना आम्ही मारलेलंच खूप. नाव सांगणार का तुम्ही एखादं? नाही, आता ते सगळे मित्र, त्यामुळे आता नाव सांगून काय उपयोग. इन कॅमेरा चांगली गोष्ट नाही. कारण त्यांना सगळं आता एवढं जरी बोललं त्यांना कळेल की बाबा आम्हाला मारलेलं खरं सांगितलं यांनी. म्हणजे त्यांना इतकं मारलं ते 1-2 सापडले तर. कारण बाकीचे तर आम्हाला पण पळून जायचे त्यांच्यासोबतचे. म्हणून आम्ही ते फक्त प्रमुखाला धरूनच मारायचो. तर तो अक्षरशः बेशुद्ध होईपर्यंत त्याला पाणी मागितलं की त्याला आपलं शरीरातलं पाणी त्याच्या तोंडात टाकलं, इतकं मारलं. कारण त्यांनी बाबासाहेबांचे पुतळे फोडलेले आहेत. हे जे बाबासाहेब इथं आले ते ऐकून लहानपणापासून इन्स्पायर झालेला व्यक्तिमत्व आजही या वयात त्या लोकांना पाहून असं वाटतं की आताही आपण मारावं. ते कधीतरी वादविवादात आले की मग ते उठून जातात, नाही तर आपल्याला स्वतःला कंट्रोल करून घ्यावं बसल्यानंतर. बरं, असं गायरान काही काढले तर उठले काय का आपल्या औरंगाबादमध्ये गायरान आंदोलनामध्ये? हो, गायरान आंदोलन बरेचसे लोकांनी आपले गायरान काढलेले आहेत ना. काही एक 2 नावं समजा, जागा कुठली गायरान समजा? आता माळीवाड्याचं गायरान आहे, ते जवळजवळ 100 एकर गायरान आहे. ते आपल्या लोकांनी काढलेलं 5-5 एकर. 5-5 एकर ते म्हणजे 1953 का 64ला? हे नाही, 64च्या नंतर काढलेले. 64 हे दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वातच काढले त्यावेळेस. पण इथे दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वात गायरान काढलेले हे समजा, मग तुम्हाला
रंगारी देवगावच्या भागात मिळतील, कन्नडच्या भागात मिळतील, गंगापूरमध्ये मिळतील, वैजापूरला मिळतील. तर त्यावेळेस गायरान काढल्यानंतरही ते गायरान आपल्या नावावर होत नव्हतं. त्याच्यासाठी आंदोलन केले. मग त्याच्यासाठी जर आंदोलन केले तर त्याच्यासाठी तुम्हाला नाव सांगत झालं तर मग गंगापूर तालुक्यातून गंगाधर तुपे आहे, कन्नड तालुक्यातून बीटी भैरव आहेत, सिल्लोडमधून एस एन सिरसाट आहेत, परत एक दामोदर बावस्कर आहेत. इकडे तर सर होतेच फुलं आपला करमाळ वगैरे या एरियामध्ये, लाडसोंगे वगैरे एरिया, DL हिवराळे सर. हां, आणि हिवराळे सरांना पण जमीन वगैरे होती का शेती? हो, त्यांचा आडोळा आहे ना, त्यांना जास्त नाही, 2-5 एकर समजा. 2-5 एकर, ते 1.5 एकर 2 एकर त्यांचा जो आडोळा असेल तर ते गावचा आडोळा आहे हिवराळे सरांचा. तर या लोकांनी काढलेले. तर याच्यामध्येही काही तहसीलदार असे होते की त्यांनी आपल्या त्या कार्यकर्त्यांना मदत करून त्यांना सातबारे त्यांच्या नावावर दिलेले आहे. मिलिंदचे विद्यार्थी असतील हो, ते परंतु मिलिंदचे, जसे की इथे SG फडणवीस म्हणून गंगापूरला तहसीलदार होते. त्यांनी ते काम गंगाधर तुपेच्या मार्फत पटापट, गंगाधर तुपे हे गायरानाचे लढवई आहेत हे त्यांना माहित होतं. त्यांनी गंगाधर तुपेला बोलावून घेतलं. काय रे, काय लावलं म्हणतो मी, त्याला इथं बसा म्हणे, काहीतरी 2-4 दिवस धरणे देऊन, पण खरोखर उपाशी बसा, मला काय करायचं मी करतो. मदत केली त्यांनी, मदत केली. माळीवाड्यामध्ये कोण होते नेते समजा माळीवाड्यामध्ये काढण्यासाठी मग इथून कॉम्रेड बुद्धिनाथ बराड होते. म्हणजे कम्युनिस्ट चळवळ मदतीला होती, कम्युनिस्ट चळवळ मदतीला होती. कॉम्रेड बुद्धिनाथ बराड त्या काळात एक तरुण नेतृत्व होतं, खूप 20-22 वर्षाचं, 18-20 वर्षाचं, 71च्या काळात. आणि वडीलही होते माझे, ते गायरान काढले. आणि त्याच्या वडिलांच्या सोबत बीटी भैरव होते. बरं, आता मला एक दुसरा प्रश्न विचारायचा की समजा हे दुरुस्त गटाचे होते, नादुरुस्त गटाचे, तर तोपर्यंत नादुरुस्त गट आला होता, समजा दुरुस्त गट आला होता, तर यांना दुसरा गट कुठला होता? यांना दुरुस्त गट ज्याला आपण म्हणतो, यांना शह देण्यासाठी किंवा दुरुस्त गट ज्यांना आपण म्हणतो तो प्राध्यापक अनंत मांजरमकरांचा होता. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते का? त्यांच्यासोबत कार्यकर्ते होते, आता त्यांची नावं काही पूर्ण आठवत नाहीत मला. परभणीची, नांदेडची, आणि औरंगाबादमधून आपले ते एक हेमंत सूर्यवंशी वगैरे असे काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. पण हे मांजरमकर कुठं राहायला होते? मांजरमकर मिल कॉर्नरला राहायचे, यारका कंपनीच्या बंगल्यामध्ये. आता काय मिलच्या नाही, वारले ते. त्याचा मुलगा वगैरे? हा, त्यांचा मुलगा आहे मिलिंद मांजरमकर म्हणून, तो ॲडव्होकेट कोर्टात येतो. आपल्या कोर्टात आहे का? मिलच्या अगदी समोर एक बंगला होता जुना, तिथे ते राहायचे. त्यांच्या शेजारी ॲडव्होकेट गुत्तीकर राहायचे, जे नादुरुस्त गटात होते. हा, तर ते त्यांचं सतत वादविवाद चालायचे तेव्हा. हे म्हणजे कारण काय होतं बरं गट होण्याचं मूळ? त्याचं मूळ म्हणजे कारण एकच होतं की अध्यक्ष मीच व्हायला पाहिजे. RPIचा अध्यक्ष मीच व्हायला पाहिजे. बाबासाहेबांच्या नंतर ती N शिवराजच्या खांद्यावर धुरा आली. N शिवराजच्या नंतर ती धुरा दादासाहेबांच्या खांद्यावर आली. तर या सगळ्या BC कांबळे असो, खोब्रागडे असो, दादासाहेब असो, RD भंडारी असो, या सगळ्या लोकांना वाटायचं की बाबा अध्यक्ष मी व्हावं. या सगळ्याच्या तुलनेतून N शिवराजांनी अध्यक्षपदी दादासाहेब गायकवाडांकडे दिलं. कारण दादासाहेब गायकवाड डायरेक्ट अध्यक्ष झालेले नाही, N शिवराजाच्या नंतर अध्यक्ष झाले. दादासाहेब गायकवाडांनी पहिलं अध्यक्ष त्यांनाच केलं होतं बाबासाहेबांच्या काळात. त्यांनी या विचारातून केलं होतं की बाबा N शिवराज हे महाराष्ट्रीयन नाहीत, त्यामुळे यांची छाप, यांची पकडी संबंध भारतावर राहील. आणि त्या काळात तसं होतंही, कारण उत्तर प्रदेशमधून आपले 4-6 खासदार होते. BP मोर्या वगैरे. N शिवराजाच्या स्टेटमधून आपले 3 खासदार होते, आरमुगम वगैरे.
महाराष्ट्रामध्ये 2 होते वाटतं. महाराष्ट्रामध्ये 2 हरिभाऊ खासदार सोनवणे होते. आणि हरिहरराव सोनुले होते, आणखी एक मराठा होते, एक मराठा होते उस्मानाबादचे. एन डी पाटीलचं नव्हते मग. एन डी पाटीलला सपोर्ट करून निवडून आणलं होतं. हे एन डी पाटील म्हणतात ते क्रांतिसिंह नाना पाटील. नाही नाही, क्रांतिसिंह नाना पाटील ते पाटीलच होते, पण त्यांचं नाव मला आठवत नाही आता, कारण आता वाचन बघ. नाही ते सापडून जाईल, ते त्या गोष्टी हा, सापडून जाईल, उस्मानाबादचे. त्या गोष्टी सापडतील आपल्याला. उस्मानाबादचे पाटील तेही खासदार होते, म्हणजे त्यांच्या एन शिवराजांच्या काळात आमदारही आपले होते वैयक्तिक. पण तुम्ही काही म्हणजे पालिकेवर निवडून वगैरे गेले का स्वतः? तुम्ही कधी पालिकेवर तुम्ही इलेक्शनला उभे होते ना स्वतः? हां, मी 1984 इलेक्शनला उभा होतो. भारिपकडून उभा होतो, भारतीय रिपब्लिकन पक्षाला. मग नंतर तुम्ही कवाडे सरांकडून भारीपमध्ये गेला? नाही नाही, कवाडे सरां म्हणजे पक्षाचे नव्हतेच ना ते, त्यावेळेस कुठला पक्षच नव्हता त्यांचा. आम्ही डायरेक्ट भारीपमध्ये गेलो. भारीपमध्ये आम्ही यायचं म्हणजे कसं की अगोदर इथे गंगाधर गाडेंनी विलास शिंदेचा मर्डर केला होता. मिलिंद कॉलेजमध्ये. नाही, तो केला होता उस्मापुऱ्यातच, फुले नगरमध्ये. विलास शिंदे तर जयभीम नगरचा घाटीचा होता ना? नाही, तो मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सला तो क्लर्क होता. मूळ कुठले होते ते? मूळ तो उदगीरचा होता, अच्छा, म्हणजे मराठवाड्यातला असेल. मराठवाड्यातला. आणि तो खूप एक चांगला पोरगा होता, सहयोगी पोरगा होता. पण पिल्यामध्ये त्यांनी एका मेश्राव नावाच्या पोराला मारलं, त्याच्यावरून तो वाद झाला. आणि गंगाधर गाडे म्हणलं की ते समीकरणच होतं एक चिडचं, त्याच्यामुळे त्या भांडणामध्ये यांच्याकडून गंगाधर गाडेच्या गटाकडून त्या लोकांकडून इलेक्शनचा मर्डर झाला. त्या काळात पोलीस गंगाधर गाडेला पकडत नव्हते, कारण एक पॅन्थरचा दबदबा वर्चस्व असल्यामुळे. म्हणून मग आम्ही पोलिसांकडे जायचो की बा या विलास शिंदेच्या मारेकऱ्यांना पकडा, विलास शिंदेच्या मारेकऱ्यांना पकडा. पोलीस आम्हाला काही दादच देत नव्हती. मग आम्ही ठरवलं की बा पोलीस आपल्याला दाद का देत नाही, आपलं पक्ष नाही आपल्या पाठीमागे पक्ष नाही. म्हणून मग माझ्या सगळ्या मित्रांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की इथे आपण कुठेतरी एखादा पक्षाचा बॅनर घेऊन जायला पाहिजे. आता पॅन्थरचं बॅनर घेणं तर शक्य नाही, कारण पॅन्थरच्या अध्यक्षानेच खून केलेला आहे आणि सगळे पॅन्थरचे कार्यकर्ते त्याच्या पाठीशी आहे. मग आम्ही युवक रिपब्लिकन्स म्हणून ते बॅनर निवडले. भारीपचं युवक रिपब्लिकन? नाही नाही, त्याच्या अगोदर, भारीच्या अगोदर युवक रिपब्लिकन म्हणून आम्ही ते बॅनर निवडलं 81ला. तर युवक रिपब्लिकन हे बॅनर निवडण्याचं कारण असं होतं की त्या काळात एस टी प्रधाननी रिपब्लिकन पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता. काँग्रेसमध्ये. मग रिपब्लिकन चळवळीला ऑलरेडी इथं बोथट झालेली होती. म्हणजे आमच्यासोबतही त्या काळात जे काही चळवळीचे थोडेसे आपल्यापेक्षा वयाने मोठे पण चळवळी जाणकार होते त्यांनी सांगितलं. म्हणून मग आम्ही युवक रिपब्लिकनच्या माध्यमातून आम्ही मग एस पीला भेटलो. त्यावेळेस मग एस पीनी आम्हाला पहिल्यांदा जी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट दुसऱ्या वेळेस दिली नाही. तुमच्याकडे बॅनर आहे? बॅनर. मग त्याच्यातून आम्ही मोर्चे धरणे वगैरे ते केलं की बाबा विलास शिंदेच्या मारेकऱ्यांना पकडा वगैरे येते. शेवटी पोलिसांनी त्यांचंही काम केलं, हे जेलमध्ये गेले. मग त्या काळात नामधार चळवळीत आम्ही एकदा जेलमध्ये गेलो नामधाराच्या मोर्चात. 81ला? हा, 81ला. सोबत कोण होतं मग युवक रिपब्लिकनमध्ये? इथे युवक रिपब्लिकनमध्ये माझ्यासोबत त्यावेळेस रमेश आमराव. ते आहे आमराव कोणतरी आहे? हो, भडकलगेटला रमेश आमराव, एस डी नलावडे, प्राध्यापक किशोर नरवडे, डॉक्टर टी के कांबळे, बाजीराव साळवे, श्याम लिमगावकर, भारत जाधव. आम्ही अशी सगळे स्टॉन्च मंडळी होतो. आम्ही अशा खूप जण होतो. कमलाकर इंगळे प्राध्यापक, मिलिंद महाविद्यालय. हां, मिलिंद महाविद्यालय. तर आम्ही त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना पकडल्यानंतर हळूहळू मग आमच्या ह्या सामाजिक चळवळी सुरूच होत्या ना शेवटी. मग त्या चळवळीतून एकदा प्रकाश आंबेडकर आमचं नामंतरासाठी चक्री उपोषण चालू असताना प्रकाश आंबेडकर सुरगावरून त्यांच्या काही काम एखाद्या मिटिंगहून औरंगाबादला आले होते. तर भडकलगेटलाच बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याजवळ आमचं उपोषण चालू होतं. ते प्रकाश आंबेडकरांनी आणि अर्जुन डांगरेंनी पाहिलं बसमधून चालताना. ते बसस्टँडला गेले, तिथे उतरून ते परत भडकलगेटला आले रिक्षाने. आता भडकलगेटला आल्यानंतर आम्ही सगळे बसलेलो होतो तिथे.
आमचे मित्र त्यावेळी शांतीलाल दाभाडे वगैरे हे सगळा आमचा ग्रुप होता. आणि काही बऱ्याचशा महिला बसलेल्या होत्या. प्रकाश आंबेडकर आले त्यावेळेस माझी पाठ त्यांच्याकडे होती. तर त्या बाकी महिलांना त्यांना वाटलं बा कोणतरी अधिकारी आला असेल बोलायला प्रकाश आंबेडकर. हां, कारण त्यांनी काही ओळखलं नाही. कुणीतरी अधिकारी आला असेल बोलायला, कारण एवढा हँडसम माणूस दिसतो, हा कोणीतरी निश्चित मोठा अधिकारी आहे असा आपल्या लोकांचा समज झाला उपोषणार्थीचा. त्यांनी सांगितलं भाऊ मागे कोणतरी आले म्हणे. मी पाहिलं प्रकाश आंबेडकर. मग मी उठून आम्ही जमीन वगैरे केला. म्हटलं बघ बाबासाहेबांचे नातं प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर. तसं म्हटल्यावर सगळ्या उपोषणार्थी महिलांची लाईन लागली त्यांच्या पाया पडायला बाबासाहेबांना नातं. मग त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांची आणि आमची चर्चा झाली भारिपच्या बाबतीत. आम्ही म्हटलं बाळासाहेब तुम्ही नेतृत्व करतात, आम्ही तुमच्यासोबत आहोत, म्हणून भारिपमध्ये गेलो. मग भारिपच्या तिकिटावर इथे एस टी प्रधानांच्या विरोधात ती निवडणूक लढलो होतो. ती निवडणूक पूर्णपणे लढण्याचं कारण एक एस टी प्रधान जरी आपले नेते असले तरी ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला होता, मी बाबासाहेबांच्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. ते पडले तरी त्याचं आपल्याला काही दुःख नाही. पडणं स्वाभाविकच होतं ना, कारण की भारिप नवीनच पक्ष होते त्यावेळेला. नाही, भारिप पक्षही नवीन होता, पण त्यांनी बाबासाहेबच चळवळ सोडली होती ना. त्यांनी गांधीवादी चळवळ स्वीकारली होती, आपण आंबेडकरी चळवळ स्वीकारलेली होती. मग तिथून पुढे कालांतराने बाळासाहेबांच्या सोबत काही एका मुद्द्यावर मतभेद झाला आमचा, म्हणजे क्षुल्लक मुद्दा होता तो. पण बाळासाहेबांनी ते माझं ते काम न केल्यामुळे मला थोडंसं दुःख वाटलं. मग मी तो पक्ष सोडून भारिपचं जिल्हाध्यक्षपद सोडून दिलं होतं. असं हां. मग पासवान साहेबांची ओळख होतीच अगोदरची, कॉलेजला ते मागे गॅदरिंगला आल्यामुळे. तर मुंबईत असताना ॲडव्होकेट अंकुश भालेकरांच्या सोबत जे खरे नामंतरवादी त्यांच्यासोबत त्यांची तिथे भेट झाली होती ML हॉस्टेलजवळ. त्यांच्यासोबत गेल्यावर पासवान साहेबांची भेट झाली. भालेकर साहेबांनी सांगितले जगन कांबळे औरंगाबाद. त्यांनी असं पाहिलं, हाँ लगता है क्या आप मिलिंद कॉलेज में हो. म्हटले जी सर. अभी क्या कर रहे हो. चलो कुछ नहीं साहब अभी तो ऐसा है. हाँ तो ठीक है आ जाइए जनता दल में. मग जनता दल जॉईन केलं. तर आज तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यासोबतच आहे. धन्यवाद.